न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। बेंगळूर महामार्गावरील नवले पूल भागात पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय। गुरुवारी संध्याकाळी 2 कंटेनर आणि एका कारचा अपघात होऊन आग लागली। दोन्ही कंटेनर पेटले आणि कार त्याच्या मधोमध अडकली। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। 2 कंटेनरमध्ये कार सापडल्याने तिचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही वाहनं एकाच दिशेने भरधाव वेगाने जात होती। त्यावेळी एका कंटेनरने अचानक ब्रेक लावला। त्यावेळी कंटेनरच्या मागे एक कार होती। कंटेनरने अचानक ब्रेक मारताच मागे असलेली कार कंटेनरला जाऊन धडकली। त्यानंतर कारच्या मागे असलेल्या कंटेनरने कारला मागून जोरदार धडक दिली। या धडकेनंतर काही क्षणातच दोन्ही कंटेनरना आग लागली। अपघातानंतर मोठा आवाज झाला। त्यानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली। एका प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाचा आवाज ऐकून आम्ही अपघातस्थळी धावलो। आम्ही पोहोचलो तेव्हा कारला आग लागलेली होती। ट्रकमध्ये अडकलेले एक जण मदतीसाठी आरडाओरडा करत होता। बहुधा तो क्लीनर होता। बाहेर काढा, बाहेर काढा असं तो मोठ्याने ओरडत होता। पण आगीची तीव्रता पाहता स्फोट होण्याची भीती होती। कधीही स्फोट होईल असं वाटत होतं। त्यामुळे मदतीसाठी कोणीच पुढे गेलं नाही। दुसऱ्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गाडीचा ब्रेक फेल झाला होता। त्यानं पुढील कंटेनरला धडक दिली। 2 कंटेनरच्या मध्ये एक फॅमिली कार होती। त्यात 4 ते 5 जण होते। ती कार पूर्णपणे जळून खाक झाली। ट्रकला आग लागली। कंटेनरचा चालक आणि बाकीचे आतच राहिले। त्यांना बाहेर पडता आलं नाही। ते सगळे आतच जळून खाक झाले। भीषण अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।